एवढा सॅड का मुने? अरे बेडबंदी सरपंच संतोष देशमुखाची निर्घुणपणे हत्या केली, पण अजून सरपंच संतोष देशमुख आले आणि त्यांच्या परिवाराला न्याय नाही मिळाला. त्यांची हत्या होऊन महिना होऊन गेला तरी पण काही आरोपी अजून सापडले नाही. मग तूच मला सांग, यामध्ये चुकी कोणाची आहे? ह्यामध्ये चुकी मग गोप्या पोलीस प्रशासन आणि सरकारची आहे. जर त्यांना अजून आरोपी नसेल सापडत तर मग सगळ्यात मोठी चुकी तर त्यांची आहे. वैभव, सगळ्यात जगाला माहिती आहे आरोपी कोण आहे व कोण नाही. गोप्या, मला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याकांडाबद्दल तर एवढी माहिती नाही, ते मी तुला विचारून घेईन. पण मला आपल्या सरकारवर आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे का ते लवकरात लवकर सरपंच संतोष देशमुखांच्या परिवाराला आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. पण गोप्या, मला या हत्याकांडाबद्दल पूर्ण माहिती नाहीये. तू मला सांग बरं, नेमकं हे झालं काय, कशामुळे झालं, काय काय झालं? वैभव, झालं असं 6 डिसेंबरची तारीख होती. तर बेडबंदी आवादा एनर्जी पवनचक्कीचा प्रकल्प चालू आहे आणि संतोष देशमुख हत्याकांडामध्ये जो आरोपी सापडलेला आहे सुदर्शन घुले, ते त्या आवादा एनर्जी प्रकल्पामध्ये खंडणी मागायला गेलेला होता. तर त्याने तिथं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि ते भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख गेले होते. तर मग तिथं ते गेल्यामुळे मग दर्शक वाद वाढला. आणि वैभव, तुला माहिती आहे त्या घटनेचे व्हिडिओ पण व्हायरल झाले होते सोशल मीडियावर. संतोष देशमुखाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी त्या सुदर्शन घुले, प्रतीक घुलेच्या त्यांना जे खंडणी मागायला आले होते त्यांना मारहाण केली आणि तिथून काढून दिलं. पण नेमकं त्या दिवशी 6 डिसेंबरले प्रतीक घुलेचा वाढदिवस होता. तर मग त्याला वाढदिवसा दिवशी मारहाण झाली याचा मनात राग ठेवून त्याने संतोष देशमुखांचं अपहरण केलं. म्हणजे थोडक्यात झालं असं, प्रत्येक घुलेला राग आलेला होता का बाबा मला ह्या सरपंचांनी मारहाण केली आणि नेमकं 6 डिसेंबरला त्याचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी हे सगळं झालं. मग प्रत्येक घुल्याच्या डोक्यामध्ये राग राहिला. तर मग त्यानं काय केलं, त्यानं जे काय असं सगळे ट्रिप फिल्डिंग बसवली आणि संतोष देशमुखांच्या गाडीचा पाठलाग करणं, त्यांच्या गाडीवर लक्ष ठेवणं, येणं जाण्यावर लक्ष ठेवणं, ते कुठं जातात काय करतात या सगळ्या गोष्टीवर त्यानं लक्ष ठेवलं. आणि 9 डिसेंबरले त्यानं संतोष देशमुख जेव्हा आपल्या गाडीमधून जात होते तेव्हा त्यांच्या गाडीला अडवून त्यांच्यावाला अपहरण केलं. पण गोप्या, मला सांग, प्रत्येक घुले तर हे सगळं काही एकटा नाही करू शकत राग ठेवून, त्याला साथ देणारे पण असतील ना. म्हणजे संतोष देशमुखांचं लोकेशन सांगणं, ते कुठं आहे, काय करतात, कुठं जाणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यांचा ठाव ठिकाणा सांगायला पण कोणी ना कोणी त्याला साथीदार असणच ना. सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण प्रत्येक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी केलं. तर त्यांना सरपंचाचं ठाव ठिकाणा सांगायला जो त्यांचा जवळचाच व्यक्ती होता गावातला, सिद्धार्थ सोनवणे, त्यानं मदत केली. त्यानं सरपंचांविषयी कुठं जाते, काय करते, सगळ्या गोष्टी त्या आरोपींना आणि त्यांच्या साथीदारांना सांगितलं. आणि जेव्हा संतोष देशमुखांचं अपहरण केलं 9 डिसेंबरले, तर त्यानंतर मग प्रत्येक घुले आणि सुदर्शन घुले यांच्या साथीदारांनी संतोष देशमुखांना फायटर पाईप, गॅस पाईपने आणि लाठी काठ्यांनी मारण्याची बेदम मारहाण केली. आणि गोपे, मी ऐकलं की त्याचा व्हिडिओ कॉल करून पण कोणाला दाखवला, तो काय विषय आहे? संतोष देशमुख हत्याकांडामधला अजून एक आरोपी जयराम चाटे, त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मोकरपंथी नावाचा, ज्यामध्ये सगळे लोक होते. तर त्यानं ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉल केला आणि त्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांना संतोष देशमुखांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ दाखवला. आणि वैभव, हा व्हिडिओ कॉल 16 ते 19 वर्षाच्या 4 ते 5 पोरांनी काही वेळ पाहिला. मग गोप्या, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याकांडामधले नेमकं प्रमुख आरोपी कोण कोण आहे? आतापर्यंत तर बेड पोलीस आणि CIDच्या मते या संतोष देशमुख हत्याकांडामध्ये प्रत्येक घुले, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे प्रमुख आरोपी आहेत. आणि वैभव, ही सगळी माहिती स्वतः संतोष देशमुख हत्याकांडांमधल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले की कशा प्रकारे संतोष देशमुखांना मारहाण केली, त्यांचं अपहरण केलं आणि कशा कशा प्रकारे जे जे काय घडलं, कोणी कोणी साथ दिली, या सगळ्या गोष्टी पोलिसांना स्वतः आरोपींनी सांगितलेली आहे. गॅसच्या पाईपने मारहाण केली, अजून मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून दाखवला. वैभव, ह्या हत्याकांड होऊन 1 महिना उलटून गेला आणि दररोज नवनवीन खुलासे होऊ राहिले, नवनवीन आरोपी नवनवीन माहिती सांगू राहिले. आता आशा फक्त एवढीच आहे, संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा आणि त्यांच्या हत्याकांडांमध्ये जे जे आरोपी सहभागी होते कोणावरही दया न दाखवता त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी मी सरकारकडे करतो आणि त्यांचे आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, ज्या प्रकारे संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांना अमानुषपणे मारहाण करून, अपहरण करून, मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि या घटनेमध्ये जेवढे पण आरोपी सहभागी असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला आणि त्यांना न्याय मिळावा ही मी सरकारकडे मागणी करतो. आणि आपल्या महाराष्ट्रावर आणि बीडवर जो कलंक लावला आहे, अशा आरोपींना सरकारने आणि न्यायालयाने अशा आरोपींवर कठोर कार्यवाही करावी आणि त्यांना कठोर अशी शिक्षा ठोठावी, जेणेकरून असं कृत्य किंवा आपल्या महाराष्ट्रावर असं कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लोकांना कळू द्या, जेणेकरून संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि त्यांच्या परिवाराला पण न्याय मिळेल.